उन्हाळ्याच्या सुट्टीतला आजचा आपला नाश्ता सगळ्यांना आवडणार आहे, कुरकुरीत आहे आणि टेस्टी. विशेष करून मुंबईमध्ये हा नाश्ता सगळ्यात जास्त सकाळच्या भारी खाल्ला जातो. कामावरती येणाऱ्या लोकांची ये-जा जेव्हा रस्त्याने असते, तेव्हा पटकन असा कोणता नाश्ता आणि स्वस्तात पोटभरीचा असेल, तर तो वडापाव, भजीपाव असा असतो. आज आपण भजीपाव कसा बनवायचा ही रेसिपी बघते. तर इथे मी बटाटे घेतलेले, बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि थोडा वेळ बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे बटाटे चांगले असे कडक होतात, ज्यामुळे ज्या आपल्या चकल्या असतात त्या व्यवस्थित पडल्या जातात. आता इथे चकल्या पाडताना जास्त पातळ किंवा जास्त जाड पाडायच्या नाही, तर अशा मिडियम पाडायच्या, जेणेकरून आपल्याला बटाटा भजी खाल्ल्याचं फील झालं पाहिजे. आता इथे चकल्या पाडताना एका ताटामध्ये मी पाणी घेतलेले आणि पाण्यातच ह्या चकल्या पाडून घ्यायच्या, म्हणजे जो स्टार्च असतो बटाट्याचा तो पटकन पाण्यामध्ये उतरला जातो आणि चकल्या ज्या आहे त्या मऊ न पडता अशा कडक होतात आणि व्यवस्थित अशा त्या लुल्या पडत नाही. तर इथे या पद्धतीने आपण बाकीच्या चकल्या सुद्धा इथे पाडून घेतलेल्या आहे. आता इथे आपल्याला चकल्या पाडून घेतल्या की चांगल्या 3-4 पाण्याने धुवून घ्या, म्हणजे वरचा जो पांढरा स्टार्च असतो तो सगळा निघून जातो आणि थोडा वेळ परत पाण्यामध्ये ठेवून द्या, म्हणजे त्या चांगल्या अशा कडक होतात, जेणेकरून भजी आपली चांगली होते. आता इथे एक ठेचा करून घेतलेला आहे, आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा करून घेतलेला आहे. एका पातेल्यामध्ये ठेचा घातलेला आहे, ओवा घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घाला, अगदी चिमूटभर सोडा घाला, ज्यामुळे काय होतं भजी चांगली टम फुगतात आणि कुरकुरीत होतात. थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी चिमूटभर हळद यामध्ये घाला आणि ओवा जरासा यामध्ये जास्त घाला. पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्या आणि नंतर यामध्ये बेसन पीठ घालून घ्या. बेसन पीठ जर घरचं असेल तर जरासा रवळसर असं दळलेलं असलं की भजी छान कुरकुरीत होतात. जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये पाणी घाला आणि पीठ खलून घ्या. आता बटाटा भाज्यांसाठी पीठ जास्त घट्ट खलून नका घेऊ आणि जास्त पातळही खलून नका घेऊ. व्यवस्थित चकलीवरती पिठाचं कोटिंग जे असतं ते बसलं पाहिजे, असं एवढं इथपर्यंत हे आपल्याला घट्ट खलून घ्यायचे. जास्त जर घट्ट खलून घेतलं तर भजी एकदम कोरडी होतात, खाताना घशामध्ये अडकली जातात, आणि पातळ केलं तर व्यवस्थित पीठ चकल्यांवरती बसणार नाही आहे. पीठ खलून झालेले. आता आपण इथे बटाट्याच्या ज्या चकल्या आपण पाण्यात ठेवल्या होत्या त्या जरासं एका कापडावरती आपण ह्या काढून सुकून घ्यायच्या 5-1 मिनटं. जर पाण्यातून डायरेक्ट चकली काढून तुम्ही पिठामध्ये घातली तर चकलीला व्यवस्थित कोटिंग होणार नाही आहे आणि पीठ जे असतं ते पातळ होऊ शकतं. चकल्या कपड्यावरती काढून ठेवलेल्या आहेत. तोंडी लावण्यासाठी जरासा हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या पिठामध्येच मी अशा डीप करून तळून घेतलेल्या आहे, म्हणजे जरासं त्या खायलाही चांगल्या लागतात आणि तिखट अजिबात लागत नाही, कुरकुरीत अशा लागतात. तर ह्या तोंडी लावायसाठी मिरच्या मी इथे तळून घेतलेल्या आहे. बटाट्याची भाजी चकली आपल्या व्यवस्थित सुकल्या गेलेल्या आहे. पिठामध्ये बुडून जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढीच भजी तेलामध्ये सोडा. जास्त दाटीवाटी जर तुम्ही केली तर भजी तेलकट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भजी फुगणार नाही आहे आणि कुरकुरीत अशी होणार नाही. चांगला असा सोनेरी कलर येईपर्यंत, हलकासा कलर येईपर्यंत तळून घ्या. गॅस मिडियम गॅसवरती तळून घ्या आणि तेलातनं भजी काढताना मात्र गॅस मोठा करा. तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि मग भजी तेलातनं काढून घ्या. तळताना सुद्धा भजी व्यवस्थित तेल तापलेलं पाहिजे, तेव्हाच त्यामध्ये भजी तेलामध्ये सोडा. तर इथे बघू शकता इतकीशी तेलकट झालेली नाही आहे, छान अशी टम फुगली गेलेली, कुरकुरीत झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी एकदम गोल गरगरीत टम झालेली आहे. हिरवी मिरचीची भजीसुद्धा आपण इथे बनवून घेतलेली आहे. ताजे फ्रेश असे पाव आहे. चिंच गुळाची चटणी आपण नेहमी बनवून ठेवतो ती केलेली आहे. इथे कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि थोडीशी फुटाणा डाळ घालून थोडीशी चिंच गुळाची चटणी आणि थोडंसं पाणी मीठ घालून हिरवी चटणी बनवून घेतलेली, तोंडी लावायला कांदा. अशा पद्धतीने आज आपला उन्हाळ्यातल्या सकाळचा नाश्ता बनवून तयार झाला. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.